श्रीमंत रामराजे साहेबांना आपल्या सर्वांना या ठिकाणी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात कोणत्या प्रकारची भूमिका आहे त्याकरता आपल्या सर्वांची विचार जाणून घेण्याकरता एकमेकांशी चर्चा करण्याकरता आपल्या सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि त्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल आपल्या सर्वांचे सर्वप्रथम मनापासून या ठिकाणी आभार. आपल्याला सर्वांना कल्पना आहे की राजकीय परिस्थिती ज्याप्रमाणे बदलत होती अगदी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपासून आपण पाहिलं असेल की त्या निवडणुकीमध्ये अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते, काँग्रेसमध्ये निवडणुकीच्या तोंडावरती अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय अनेकांकडून त्यावेळेला त्या ठिकाणी घेण्यात आलेले आपल्याला दिसून आले. अनेक वेगळ्या प्रकारचं राजकारण त्याही वेळी आपल्या सर्वांना अनुभवायला मिळालं. हा माढा मतदारसंघ किंवा सातारा जिल्हा किंवा सोलापूर जिल्हा असेल हे खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बाले किल्ले असणारे जिल्हे असं समजलं जातं. सातारा जिल्ह्याची तर आपल्या सर्वांनाच कल्पना आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता या जिल्ह्यामध्ये पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद आहे, अनेक संस्था आहेत, त्या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रामुख्याने त्या ठिकाणी आपल्याला दिसत होता आणि साधारण तीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विशेष करून माढा मतदारसंघामध्ये जे मतदारसंघ जोडले गेलेले आहेत त्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपल्याला दिसत. परंतु जसजशी राजकीय परिस्थिती बदलत गेली वेगवेगळे निर्णय त्या ठिकाणी होत गेले आणि सध्याच्या काळामध्ये आदरणीय नामदार हरिदादासाहेब पवार यांनी जो निर्णय घेतला आणि महायुतीमध्ये जाण्याचा दादांचा निर्णय आपण सर्वांनीच त्या ठिकाणी मान्य केला. जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार होते त्यापैकी जवळपास बहुतेक आमदारांनी 40पेक्षा अधिक आमदारांनी त्या ठिकाणी अजितदादांसमवेत जायचा तो निर्णय केलेला आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे रामराजे साहेबांनी आणि आमदार दीपकराव चव्हाण यांनी सुद्धा आपल्या सर्वांना त्या ठिकाणी विचारून आपण सर्वांनी कौल दिला दादांबरोबर जायचा आणि त्याप्रमाणे दादांबरोबर जायचा त्या ठिकाणी निर्णय झालेला आपण आज पाहतो. आणि महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री या नात्याने दादा आज कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काही मंत्री आहेत आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष आज झालेला. आता ज्या वेळेला आपण महायुतीमध्ये गेलोय आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांच्या वरती आपण विश्वास व्यक्त केलाय आणि महायुतीचे आणि पर्यायी आपापल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं व्हावी असा दृष्टिकोन ठेवून हा घेतलेला निर्णय. अनेक विकासाची कामं आपल्या मतदारसंघात होऊ घातलेली आहेत.
आणि ही सर्व कामं मार्गी लागावी हाच याच्याबद्दल खरा हेतू आहे. आपल्यालाही सर्वांना कल्पना आहे, आपण सर्व एका अर्थाने दुष्काळी भागातील स्वभावात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. काही भाग जरी आपला निराऊर्जा कारणाखाली असला तरी बराचसा भाग हा दुष्काळी भाग आहे. त्या ठिकाणी रामरायच्या माध्यमातून कृष्णापुरीची स्थापना या काळामध्ये मुख्यमंत्री जोशी साहेब होते, मनोहरपंत जोशी साहेब होते. तेव्हापासूनचा आतापर्यंतचा इतिहास आपल्या सर्वांना माहिती. आणि आता प्रयत्नातून रामरायांच्या माध्यमातून कृष्णा खोऱ्याची स्थापना आणि कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून दुष्काळी भागाला अनेक भागामध्ये आज प्रत्यक्षामध्ये पाणी पोचलेलं आपण पाहतो. आणि जो सोलापूर जिल्हा या ठिकाणी दुष्काळी जिल्हा म्हणून काढला जात होता. येत्या सर्व अधिक साखर कारखाने महाराष्ट्रातले सर्वाधिक साखर कारखाने कुठल्या जिल्ह्यात आहेत? सोलापूर जिल्ह्यात आहेत. आणि ही सर्व किमया घडली कृष्णा खोऱ्याची स्थापना झाल्यामुळे घडली. कृष्णा खोऱ्याच्या माध्यमातून ज्या अनेक धरणं होती त्याच्या माध्यमातून हे घडलेले आपल्या भागासाठी रामरायांनी मोठ्या कल्पनेने दो परतवडीचा प्रकल्प त्या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेला. आणि त्याबरोबर मेरा जीवन घटनाची सुद्धा त्या काळामध्ये मी फार इतिहासात जाऊ इच्छित नाही, परंतु पाणी हे आयोगाप्रमाणे आपल्या हातात राहिलं नसतं, पाणी मिळतच असतं, आवडलं नसतं तर पाणी आपल्याला मिळालं नसते. ओळखून या धरणाची स्थापना करण्यात आली. त्यामध्ये मेरा जीवन धरणाच्या माध्यमातून हे पाणी अडवण्यामध्ये यश मिळवलं. पुढची कामं चालू झाली. खंडाळ्यापर्यंत कालवा आला. मीरा देवघर सारखे धरण 75% विश्वासार्थीमध्ये बसवण्याच्या दृष्टीने सुद्धा रामरायांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. आणि हे सर्व घडत असताना हा एक भाग झाला. दुसरा विषय या तालुक्यापुरता जर विषय घेतला तर या तालुक्यामध्ये असणाऱ्या अनेक संस्थांना उचित अवस्थेत आणण्याच्या दृष्टीने सुद्धा त्या ठिकाणी आपण जे जाणीवपूर्वक प्रयत्न केले त्याला सुद्धा यश मिळालेलं आपल्याला दिसून येतं. साखरवाडीचा कारखाना अत्यंत अडचणीत आला होता, बंद पडला होता. त्या ठिकाणी रामरायांच्या माध्यमातून दत्त इंडियासारखी कंपनी आली आणि तो साखर कारखाना बंद पडलेला साखर कारखाना घेऊन आज सर्व उत्तम चाललेला कारखाना म्हणून तालुक्यामध्येच नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्याची ख्याती आज आपल्याला पसरलेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे त्या भागाचा आणि असणाऱ्या असंख्य ऊस उत्पादकांचा कामगारांचा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागलेला दिसतो. कमीत सांगा एखादा मोठा उद्योग येतो आणि त्या उद्योगाच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास होत असताना आपल्याला दिसतो. हे सर्व होत असताना सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तालुका एका विशिष्ट दिशेने, मतदारसंघ एका विशिष्ट दिशेने नेण्याचा त्या ठिकाणी यशस्वी प्रयत्न रामराजे साहेब असतील, आमदार साहेब असतील, या ठिकाणी बसलेले सर्व मान्यवर असतील, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच, तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच हे झालेलं आहे. हे करून दाखवलेलं आहे. एका योग्य दिशेला तालुका जात असताना आज जे काही राजकारण आपल्याला पाहायला मिळते त्यामध्ये ही दिशा काहीतरी अडचणीत येण्याचा संभव आहे का काय अशी शंका प्रत्येकाच्या मनामध्ये आल्याशिवाय राहत नाही. मी चुकीचं बोलत असतो, तुमच्या मनामध्ये शंका नसते तर कसं पण असतं. मी थोडं सौम्य शब्दात बोलतोय पण वस्तुस्थिती आहे का नाही एवढंच पण असतं. आज ज्या काही प्रशासनाच्या माध्यमातून असेल, आणखी काही कारणाच्या माध्यमातून असेल, दबाव त्या ठिकाणी टाकला जात असेल, ज्याप्रमाणे जे काही राजकारण वेगळ्या प्रकारे जो करण्याचा प्रयत्न येतोय तो आजपर्यंत आपल्या सर्वांचेच कष्ट याच्यामध्ये आहेत. या सर्वांच्याच कष्टाला, रामरायांच्या कष्टाला, आमदार साहेबांच्या कष्टाला तडा जाण्याचं काम होतंय का नाही एवढं फक्त होतं. म्हणजे सुरळीत तालुका लावल्यानंतर त्याच्यामध्ये आज शांतता प्रस्थापित झाली. त्या ठिकाणी जे काही आज कामकाज चालू असताना आपल्याला दिसते ते कामकाज योग्य रीतीने त्या ठिकाणी सर्वांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी फायद्याचं राहील, विकासाचं राहील
हे आपण एका बाजूला पुढे जात असताना त्या ठिकाणी वेगळ्या प्रवृत्ती जर या तालुक्यामध्ये या मतदारसंघामध्ये आपल्याला जर अनुभवायला मिळत असतील, अनुभवायला मिळत आहे, तर हे थांबवायची जबाबदारी आता आपण सर्वांनी त्या ठिकाणी घ्यायची का घ्यायची नाही हा खरा एक विषय. आणि प्रामुख्याने लोकसभेचाच विषय तर या मतदारसंघाची ज्यावेळेला स्थापना झाली त्यावेळेला आदरणीय पवारसाहेब हे पहिले आपले उमेदवार होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून मोठ्या प्रचंड मताधिक्याने त्या ठिकाणी पवारसाहेब त्या ठिकाणी विजयी झाले. त्याच्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आदरणीय विजयदादा मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून अत्यंत अडचणीच्या परिस्थितीमध्ये ते सुद्धा या मतदारसंघाने विजयी केले. मागच्या वेळेचा थोडा अपघात झाला, इकडून इकडं झाल्यामुळे तो अपघात झाला आणि तो सुद्धा अपघात जर कुणी केला तर माळशिरस तालुक्यानेच केला. पाटील बरोबर आहे. आता त्याची दुरुस्ती करण्याची मात्र वेळ आता आली का आली नाही एवढंच या ठिकाणी खराब असतो. आणि त्यामुळे हा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला, सर्व संस्था राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ताब्यात असताना हा अजितदादा गटाला हा मतदारसंघ मिळालाच पाहिजे, दिलाच पाहिजे अशा गोष्टींचा आपल्या सर्वांचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करण्याकरता आपल्याला सर्वांनी या ठिकाणी निमंत्रित केलेलं. आणि यामध्ये आपण आपल्या मतदारसंघाच्या तालुक्याच्या एकंदर सर्वच या परिसरामध्ये येणाऱ्या सर्वांच्या दृष्टीने विचार करता महायुतीबरोबर जात असताना त्यांचे हात बळकट करण्याकरता आपले हात सुद्धा त्यांनी बळकट करण्याकरता आपल्याला सरकारने हे दिलंच पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण सर्वजणांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला काहीतरी अर्थ राहतो. आपण सर्व एकत्रित आलो, आपण त्या ठिकाणी महायुतीचे हात बळकट करणार. जे करत असताना आपलंही अस्तित्व त्यांनी त्या ठिकाणी अस्तित्व असताना टाकत असताना त्याची जाणीव ठेवून त्यांनी निर्णय केले पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपली त्या ठिकाणी अत्यंत आग्रहाची मागणी त्या ठिकाणी करण्यासाठी मला वाटतं रामदेव साहेबांनी आपल्याला या ठिकाणी बोललेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपले सर्वांचे मतं जाणून घ्यायची आपण मतं व्यक्त करावी. आपल्या काही सूचना असल्या तरी त्या द्याव्या एवढीच आपल्या सर्वांना विनंती करतो आणि फार अधिक न बोलता माझं प्रास्ताविक संपतो. तालुक्यातील नवीन जी आलेली आहे मतदारसंघातली आली आहे, ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी बोलावं. या ठिकाणी मी आता कोणाचा फार वेळ न घेता या ठिकाणी सर्व मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. व्यासपीठावर असलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांचं आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आपल्याही सर्वांचं स्वागत करतो. आपण हा मेळावा जो घेतलेला आहे हा केवळ फलटण तालुक्याचा किंवा कोरेगाव फलटण मतदारसंघाचा नव्हे तर सातारा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सर्वच तालुके जे माढा मतदारसंघाशी संबंधित आहेत व त्याच्यामध्ये खटाव तालुका आहे. खटाव तालुक्यामधून सुरेंद्र दुर्गे साहेब आहेत, नंदकुमार मुंडे साहेब, आपल्या शेजारचा आणि आपल्याशी संबंधित असणारा तालुका गेल्या अनेक वर्ष एकत्रच होता. ते माण तालुक्याचे दादा पोळा आहेत, नरळेसर आहेत. खंडाळा तालुक्याचे सुद्धा या ठिकाणी मला दोन्ही रमेशराव या ठिकाणी दिसते, रमेश शिंदे आणि रमेशराव धायगुडे. त्याचबरोबर रमेश पाटील आपले तालुक्याचे जावई माळशिरसचे ते उपस्थित आहेत. खंडाळा तालुका तर आपल्याला कोरेगाव तालुका तर आपल्याला जोडलेलाच आहे आणि त्यामुळे कोरेगाव तालुक्यातून त्या ठिकाणी दादासाहेब शिंदे साहेब
साडेसर सुद्धा उपस्थित आहेत आणि ही सर्व प्रमुख मंडळी आहेत आणि कोरेगाव आपल्याला जोडलेलाच आहे. आपल्या मतदारसंघात असणारे मग दादासाहेब शिंदे असतील, त्या ठिकाणी धुमाळांना असतील, आमचे उपसभापती मंडुनाना चाळुक्य असतील, आबा सर्वांच्या उपस्थित आहेत. या ठिकाणी आमचे मित्र विकास भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या तालुक्यातील तुम्ही सर्व मंडळी आहातच. आणि आपला विचार झाल्यानंतर आपण आपला विचार मांडल्यानंतर अर्थातच हे वारं हे माढा मतदारसंघातील इतर भागात सुद्धा नक्कीच जाणार आहे आणि कसा प्रतिसाद त्या ठिकाणी मिळेल हे आपल्याला लवकरच समजेल. परंतु आपल्या आग्रहाची मागणी जी काय आहे, जी मांडण्याच्या दृष्टीने आपल्याला बोलवलेलं आहे आणि त्याला ताकदीने आपण सर्वांनी ती पुढे न्यावी एवढीच विनंती. प्रथमतः हा मेळावा की ज्या मेळाव्यात मागच्या बाजूला एकाही नेत्याचा फोटो नाही, याच्यावरच माध्यमांची चर्चा सुरू. आमचे मित्र रुद्र साहेब मित्र असतील किंवा नसतील नाही दाखल नाही की असलं फक्त तोंडात होऊ शकतो. त्याला मी तेव्हाच सांगितले की तुझे जे काही लिहिलेलं आहे पहिल्या बाबतीत ते अर्थही नाही. आणि 1 तारखेला हा मेळावा बोलवायचं कारण काय आहे? कुठल्याही नेत्याचं नाव आणि फोटो टाकायचं कारण आहे. तुझं कारण असं आहे की आपण महायुतीत गेलेलो आहे, स्वेच्छेने गेलेलो आहे. अजितदादांचं नेतृत्व आपण मान्य केलेले शरद पवारांचे अनेक उपकार असलेला मी स्वतः अनेक कार्यकर्त्यांना नव्हे तर बाळासाहेब पुढे त्याचे सर्व दुष्काळी भाग पश्चिम महाराष्ट्राचा शरद पवारांचं देणं लागतं. तरी आपण अजित पवारांचे आणि अजित पवारांचे फोटो टाकून जर आपण काय बोलतो, तटकरे साहेबांचे काय फोटो टाकून जर आपण बोलतो तर ते अडचण. आणि म्हणून कुठेही मेळावा लावला नाही. आजचा मेळावा हा तुमच्यातल्या काही जणांना आपण गेले 5 वर्षाचे काही सहन करतो, या सहनशक्तीचा अंत परत पुढची 5 वर्ष नको हे ठरवण्यासाठी ते एकही माणूस एसटीने भाड्याच्या गाड्याने आलेला नाही. परवाडे जमलं त्याचे पैसे कोणी दिले हे आज नव्हते बोलत, पण आज बोललो. मला काय खासदार बद्दल वैयक्तिक काही घेणं देणं नाही, कारण माझ्या दृष्टीने तो माणूस अस्तित्वाच नाही. त्यांनी त्यांचा मेळावा केलेल्या कामाचा कौतुक केलं, न केलेल्या कामाचं श्रेय घेतलं. बाळासाहेब लग्न आजकाल 96 साली मला एकच माझ्या सांगितली असते की नंतर आता मी ठरवलं होतं की बोलायचं नाही, आपण केलेल्या कामाचं बोलायचं नाही. हे आमच्या आजोबांच्या पासून जी आमची सवय आहे की काम केलं तर आपण पुढे काम घेऊन जायचं, ही आमची परंपरा आमच्या घरात. गेल्या बाजूला कालव्याची 36 गावं इथं बसलेली, सगळं समोर बसलेली बागा इन्स्ट्रक्शन आहे त्याची महाराष्ट्राची बोलत नसते. तर ब्रिटिश सरकारला पर्यटन संस्थेची अतिरिक्त कामं करण्याची माळशिरसला न्यायची, मग पंढरपूरला न्यायची काय गरज होती? ही दूरदृष्टी आम्ही त्यांच्यापासून शिकलो की आपला सर्वच तालुका नव्हे तर पश्चिम महाराष्ट्राचा नव्हे तर विदर्भातलाही दुष्काळी भाग, मराठवाड्याचाही दुष्काळी भाग, उत्तर महाराष्ट्राचाही दुष्काळी भाग हा पाण्यापासून तडफड
ज्या पद्धतीने हे माझं मत आहे, 10-15 वर्षांनी खात्याला मंत्री होतो, मला सरकारवर किंवा मुख्यमंत्र्यांच्यावर टीका करायचं कारण नाही. मी केलं तिथं ज्या पद्धतीने पाण्याला महत्व दिलं पाहिजे होतं, संबंध राज्यात महाराष्ट्र ॲज अ होल, संपूर्ण महाराष्ट्र डोळ्यासमोर ठेवून जर जलसंपदा खात्याला, पूर्वीच्या पाटबंधारे खात्याला ज्याप्रमाणे आदिवासी आणि मागासवर्गीयांना 20% हे प्रत्येक बजेटमध्ये मिळत असतं, तसंच एक 10-15% 20% जलसंपदा खात्याला दिलं असतं तर आज मराठवाड्यात फुटबॉल झाली नसती, महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात फुटबॉल झाली नसती. आपण काय करत बसतो? आपण एकमेकांची तुलना करत बसलो. विदर्भवाल्यांनी म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्याने म्हणायचं पश्चिम महाराष्ट्र, आणि इकडे कर्नाटकाने आंध्रने कृष्णेच्या पाणी वाटपाचं जे वाटप करून घेतलं पहिल्या लाभाला, याच्याकडे कोणाचं लक्ष होतं, कोणाला माहिती होतं? मी तुम्हाला एवढंच सांगतो की माझ्या डोक्याचे पक्का बसवलं की 31 मे 2000 पर्यंत धरणं सुरू करायचे, आणि शक्य जर झालं असेल तर त्या धरणाचा साठवणूक करायची, स्टोरेज करायचं, तर पाणी वाचणार आहे. आणि गेली 30 वर्ष फक्त 2 वर्षांमध्ये तुम्ही कौतुक करू नका. सातारा जिल्ह्यात ते पाटांची 5, तारळी, उरमोडी, बलकवडी, निरादेवकर, गुंजवणी, पुणे जिल्ह्यातलं आंध्र, कोल्हापूरची 5, 6, 7 धरणं ही कशा काढली होती? दोन आणि कोयना सोडलं तर सातारा जिल्ह्यात एक धरण होतं, सांगा गुरकेचं. धोम आणि कोयना सोडलं सातारा जिल्ह्यात धरण होतं. निरादे वगैरे पाडगरे वर्ष धरण ब्रिटिशांनी बांधले होते. याचं कारण मी आमदार झालो तेव्हा जलसंपदा खात्याला पूर्वीच्या जलपाण्यामध्ये खात्यामध्ये 800,000 रुपये होते, आणि या टक्क्यात सगळेजण मिळेल ते हा भाग, तो भाग, तो भाग, तो भाग आपल्याकडे दुर्लक्ष करून दिलं. का? कोयना आणि जम्मू वगैरे आणि कोल्हापूरसारख्या जास्त पावसाच्या ठिकाणी आणि सांगलीसारखं वारणेसारखे धरण आहे, हे झाल्यामुळे तुमच्याकडे जास्त पाणी आहे, तुमच्याकडे जास्त इरिगेशन झाले आहे, याच्यात आपण भांडण होतो. आणि मी आमदार झाल्यानंतर 31 मे 2000 नंतर हे असलं कृष्णा महामंडळ म्हणजे काय? कृष्णा महामंडळ म्हणजे कर्ज रोख्यातनं पैसे घ्यायचे, त्याला स्टेट गॅरंटी द्यायची, शासकीय हमी द्यायची, जे गुंतवणूकदाराला ते करू शकतं. आणि मी तुम्हाला खरं सांगू का, मला आठवतं इतकी टीका झाली, 99 साली काँग्रेसची लोक सत्तेत आल्यानंतर, आमची लोक सत्तेत आल्यानंतर 95 ते 99 याच्यावर भरपूर टीका झाली. हे धोरण घेतल्यामुळे पहिली रोख्याची सोडत जेव्हा निघाली तेव्हा 1700 कोटी रुपये हे 96-97-2000 जेव्हा मिळाले तेव्हा या धरणाची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली. प्रशासकीय मान्यता घेतली, टेंडर घेतले, आणि आता जे म्हणतात पुनर्वसनाचे प्रश्न, मी डोंगर भागात फिरत होतो, पाय लोकात म्हणजे गेले, काही साधू क्रिकेटमध्ये गेले, डोंगर भागात फिरत होतो. आधी जणांना कल्पना केल्यासाठी 2-2 रस्त्याचे घरी मी जात होतो रेल्वे शिकवण्यात, तेव्हा ते देवघर धरण झाले. पुढे पिढीला हे माहितीच नाहीये, त्यांना फक्त आत आलेलं भूमिपूजन, काढलेले फोटो एवढंच कळतंय. परंतु जर आज धरणच झालं नसतं तर काळाचं भूमिपूजन झालं असतं. सांगा ना मला, 2 बलकवडीचे जे धरणं केली नसतील, 2 बलकवडीचे एकच मी सांगतो, 2 बलकवडीला प्राधान्य काय जास्त दिलं, त्याचं कारण असं होतं की 2 बलकवडी हे लवादाच्या कायद्यात न बसणारं धरण मोठ्या शिकाफीने बसवलं. नफा तोटा त्याचं जास्त बेनिफिट कॉस्ट रेशो असतो,
त्यात वाटेल पेपरचे खेळ करत माझ्यासारखे एक्सपर्ट महाराष्ट्रात कोण असेल असं म्हणायला हा सगळा भाग जो होता हा निरंतरपेक्षा लिफ्टवर बेसला होता. आता कालवे झाले कंटाळा झाला की लोक इथं बसले तुमची मागणी काय लिफ्ट करून द्या बरोबर आहे. त्यांची लिफ्ट झाल्यानंतर मग आपल्याला पाणी आलं असतं तो बरं आजारीचे आंदोलन या भागाने काय करायचं होतं मला सांगा. म्हातारीच करायचं म्हातारीच व्हायचं आणि त्यासाठी दोन जोडला हे महाराज म्हणतात हे बारामती पाणी बारामती चोर आहे. खासदार झाल्यावर शरद पवार महाराज सांगा कोणाशी नाही शरद पवारांशी. या शरद पवारांनी माड्यातलं उभं राहिल्यावर दूध सांगण्याचे 12 वाजले होते. मदर डेअरी नावाची एक भारतीय टिकेना माहिती असेल मदर डेअरी काय त्याची पावडरची ऑर्डर जेव्हा आपल्या शाळेच्या खासदारांना दिली ती स्वराज्य डेअरी ही वाचवली ती शरद पवारांनी वाचवली आणि शरद पवारांनी वाचवल्यावर त्यांना चोर म्हणायचं. आणि एवढंच सोडून तुम्हाला सांगतो हिथं बोलले चोर आणि अजितदादांचे डेप्युटी मंडळावर जाऊन अजितदादांचे 5 झंडे माझं काय चुकलं हे काय दादा बोलले मला तुमचा खासदार घेऊन गेला लोक बोलायचं होतं त्यांना असं परंतु बारामती आणि खंडर निराश वगैरे विचारणं आलेलं पाहिजे. कुठल्याही पाठकारांनी सांगावं गेल्या 30 वर्षात बारामतीला जे पाणी मिळालेलं आहे कदाचित कायद्याच्या बाहेर घेतलं असेल आधी तर आपल्या तालुक्याला आणि माळशिरस तालुक्याचा 1 एकर ऊस तरी कमी झालाय का सांगा का झाला. कारण आता इतकं जाहीर पडणार आहे ते परिणाम भोगायला लागले तर त्याला काय अरविंद भाई खरीपाच्या हंगामात निरावता काळात त्याचे पाणी येतं ते खरीप हंगाम आपण म्हणतो नीट आहे का सगळ्याला. हे आपण दिल्लीला जो हिशोब द्यायला लागतो पाण्याचा तो हिशोबात धरलंच जात नाही म्हणून आम्हाला पाणी मिळायचं ते मिळतच नाही. माळशिरस आहे पाणी मिळायचं ते मिळत राहिले आणि मग हे पाणी जे कर्नाटक आपल्याला जाणार होतं त्यातलं पाण्याचं बारामतीने नेलं यांच्या पोटात काय होतं ते सारखं म्हणतात माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. अहो निदान त्यांनी 2 मोर्चे तरी काढले. यांनी कुठला मोर्चा काढला कुठला प्रकल्प रस्त्याचं काय केलं काय केलं म्हणून ते म्हणतात की मी केलं पाणीदार काय केलं खासदार झालं रमेश पाटील तुम्हाला कळणार नाही. पहिला विचार काढला की निरा देवगडचं पाणी हे निरा वीर डॅम मधनं फक्त निरा देवगडच्या लाभा क्षेत्रात घ्या. आम्ही इथं मोर्चा काढला म्हणून देतात अशीच गर्दी झाली तुम्हाला आठवत आहे. त्याचा परिणाम काय झाला निरा देवगडच्या लाभा क्षेत्रात पाणी घ्या वीर मधून तुमच्या 36 गावांना मिळालं. तुमच्याही डोक्यात नाही मलाही कळत नाही सगळं आधार पण ना तुम्ही ऐकता तरी तुम्ही ऐकता असा 2-4 लोकांचा मोर्चा जेव्हा ते निकम निघाला तेव्हा त्यांना मिळाली आपण चूक झाले म्हणून त्यांनी सुधारणा केली. इतकं त्यांना पाण्याचं खर्च खासदार म्हणून त्यांनी काय केलं माझ्यासारखे अपेक्षा तुम्ही आमदार करतात ती कामात त्याची श्रेय कशाला घेतो. तुम्ही रेल्वे आणली तुमच्या वडिलांनी रेल्वे आणली मान्य केलं तर तुमची रेल्वे कामं भेटते तर आम्ही काय करू. एक ड्रायव्हर असतो एक काम असतो तो त्याला म्हणतो करावा वाटतं की करावा धरणाची 78 किलोमीटरचं भूमिपूजन मनोहर जोशीला आपण खटावमध्ये आम्ही केलेले आहे. प्रतापराव 78 किलोमीटर ते काय सांगतात गोरेसाहेबांना मला उर्वरित झालं नसतं. मला द्या तुम्हाला किती शिवाय द्यायचे माझ्या हस्ते सुराळाने असं छटकून टाकलं.
याचं खरं श्रेय त्या दोन्ही जणांचे प्रकल्पग्रस्त आणि तत्कालीन आपले नेते आबाईसिंह महाराज आणि विक्रमसिंह पाटणकर साहेबांनी जर दिलं नसतं, इंदिरा देवकर जन्माचा आनंदराव तोंडांनी मोठ्या मानाने परवानगी दिली नसती कॅनडॉकसाठी, सुधाकर नाईक मुख्यमंत्री होते. भूमिपूजनच्या वेळेला त्यांना घेऊन गेलं नव्हतं भोर तालुक्याने, आणि त्या भूमिपूजनाला मी शनिवार त्यांना गेलो होतो. शिरवळला त्यांनी भूमिपूजन सुधाकर तेव्हा हे महाराज होते कुठं, हे महाराज बाणकाराने मासे फिरवलं, त्याचं वय कमी आहे. हे म्हणतात की रामराजाचं वय वाढलंय म्हणून त्यांच्या डोक्यात खेळ, परंतु तुम्ही मंदबुद्धी म्हणूनच जन्माला आला त्याला तुमचं वय 47 यावरून जेव्हा नवरात फिरत होतो तेव्हा तुम्ही 12वी नापास गोंगत फिरत होता. हे माझ्या सवय कशाला दुसऱ्याबद्दल बोलता, आपली लायकी नाही. बरं, दुसरा कोण माणूस नसणार तर परवाच्या कार्यक्रमात पुस्तक महिना तरी असतं की घेऊन जाऊन भूमिपूजनाला गेलोच ना, तिकडं नाही म्हणलं. 2 वर्षाचं पाणी जेव्हा प्रश्नामध्ये आलं तेव्हा चिमणराव पद्माला बोलवलं होतं की नाही मला सांगा पडतं, बोलवत असेल सांगा. त्या चिमणरावला जन्माने आपल्याला जन्म म्हणून काही चिमणरावने काम केलं नाही असं काय नाही. चिमणरावने भाषणं केली, लोकांच्याच मिसळलं, पैशाची सोय केली, फॉरेस्टला दिल्लीत जाऊन जे सरकारी अधिकाऱ्याला अवलंबून राहिले ते संपले, आणि मी सरकारी अधिकाऱ्याला अवलंबून राहिलो नाही म्हणून एक खासदार झाले. आज एक जिल्हा आपल्या पश्चिम महाराष्ट्राची आणि आपल्या माढा मतदारसंघातल्या सोलापूर आणि माढा आणि पेठण मतदारसंघात जी काही कामं राहिली त्याला पैसे आणण्यासाठी यांच्याकडनं खासदार म्हणून घटनेचं 372 कलम याच्यावर मोदी साहेबांना का बोलला नाही की आमचं नुकसान होतं. अहो या पट्ट्याने मोदीला आरोप होता म्हणून लोक चुकी झालं हे तुम्हाला माहित नाही. त्या गोष्टी परत परत सांगायची वेळ येते. मोदीनं म्हटलं मी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून तिकडे गेलो, शेजारी उमा भारती मॅडम व राजे मॅडमला म्हणलं तो राज्यमंत्री इसका ह्या बैठकीला कोणी अधिकार नाही, विधानामध्ये महाराष्ट्र I have all the right to sit here and take participation in this. आणि उठलो आणि सरोवराचे 4 मुख्यमंत्री असताना या राज्यमंत्र्यांनी सांगितलं मोदी साहेब स्वतः तिथे होते, हा प्रकार त्यांना आजही आठवतो की रामराजांनी त्यांचं नर्मदा सरोवर अडवलं. दुसऱ्या दिवशी होता परवानी साहेब प्रधानमंत्री त्यांचा फोन आला की त्यांचा पाणी नर्मदा सरोवराचा गुजरात घेतलं ते त्यांच्या मताला सांगत जाणार होतं. मी म्हणलं तुम्हाला आमची परवानगी पाहिजे. सेक्रेटरी जलसंपदा केंद्रीय त्याचा फोन आला, हे म्हणलं आमच्या जन्माला तुम्ही परवानगी दिली अमुक नाही तमुक नाही. म्हणलं त्या 2 वर्ष मिळवलं. यांनी काय केलं, यांनी केलं काय 5 मिनिटमध्ये एवढं मला सांग. अहो हिंदुरावचं आम्हाला कळत होतं की हिंदुराव माहिती म्हणजे अगदी मर्यादा, पण हा अमर्याद गर्विष्ठ असलेला प्रचंड अहंकारी माणूस तुम्ही जर परत जोडून घेण्याच्या प्रयत्नात असाल तर तुमचा एरवीचा कोण होईल. त्या माणसाची कसं काळजी, त्याच्यावर 16 केसेस टाकले, मोका लावला आणि आता ईडी लावली. तुम्हाला कसं कळतो, मला कळतं कारण मी वाचत असतो आणि यांना विरोध करणारा मी अर्थ असल्यामुळे मला कोण ना कोणतरी काही ना काहीतरी सांगा. कारण पुढची काय सांगतो ते सगळ्याच्या वेगळी सगळ्याच्या वेगवेगळे केल्यानंतर कुठे कुठे बोलत आहे ना ते पाणी निश्चित येते मराठी सचिन बेळगाव तिने का म्हणाले त्या गुटेचा दिला कसं सफाईने बनवलं. आज सकाळी मला कधी
आज सकाळची गोष्ट आहे बघा, माझ्या लक्षात 350 कोटीचा कोटा असेल ना, यांनी बँकेला दाखवला 150 कोटी, कुठेला विकला 150 वरचे 200-250 कोटी काय केलं मला आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो त्या गोष्टीवर इन्कम टॅक्सची 11 ऑक्टोबर 2000 रेट टाकायला हे असे आता हे आपल्याला भोगायची वेळी तुमच्या आमच्यावर काय ईडी येऊ शकत नाही, तुमच्या आमच्यावर काय इन्कम टॅक्स येऊ शकत नाही, तुमची बस आलं कुठेतरी गाडून लगेच मग टाकला फोटो आला, हा तिकडे गेला तो इकडे आला, या सगळ्या गोष्टी आज जर आपण मनात घेतलं 5-50-100 कार्यकर्ते त्यातले निम्मे कार्यकर्ते आपल्याकडे दिसतील एवढं नसतं. एक परिस्थिती आहे हे स्वप्नात आहे. मोदींच्या नावावर 30-40% मतं येतात. मी तर मागेही चॅलेंज दिलं होतं ते कशाला संजय बाबांना सांगितलं तुम्ही तुम्ही अपक्ष होऊन मी राहतो 76 वर्ष अपक्ष होता आणि कोण कोणाला निवडून देतो हे कशाला मोदीला मोदीशिवाय तुमचं जन्मच नाही. मोदीशिवाय तुम्हाला कोण मतं टाकतात ज्याला भ्रष्टाचाराच्या बाहेर काय माहिती नव्हतं दिल्ली बघायला गेला तो सांगितलं तुरुंगात होता तो आमदार झाला आणि जिल्ह्यावर राज्य करायला कसं काय व्हायचं आणि आम्हाला काय सहन करायचं नाही. आम्ही किती अजून 4-5 वर्ष किती गाडी घेतली त्याचा तुम्ही काय जात नाही माझ्या बोलण्याचं मग त्याच्याकडे सांगून मी काही जात नाही परवा आधार पडलो खणखणीत बरा म्हणून तुमच्या समोर बोलला मी आल्याकडे बोललो 10 वेळा काय झालं काय हे माड्या सांगणार काय चीज आहे कसं सांगणार मला काय त्याची गरज नाही. सोशल मीडिया बाळासाहेब बोलले ते बरोबर मोबाईलचा प्रत्यक्ष उपयोग कसा करून दाखवतो मी सगळं कसं सांगतो. मोदी शिवाय जगूच शकत नाही, भाजप शिवाय जगूच शकत नाही. परवा म्हणाले ना शरद पवारांना हिरो म्हणाले आणि तिकडे गेले 15 दिवस जिल्हाध्यक्ष होते शहराध्यक्ष कसे गेले तुम्हाला यांना कुठल्याही परिस्थितीत सहनच होत नाहीये. या माणसाला कुठल्याही परिस्थितीत आपण कुठेतरी पाहिजे नाही, आपल्याला कुठेतरी नाव ठेवायचं आहे वाटत देखील दुसऱ्या लक्षात द्या वापरणार होईल आणि त्याहीपेक्षा पुढच्या 5 वर्षात तुम्हाला 13 नंबर कळी मुक्काम पोस्ट उकळवे तिथे कसे मान तालुक्यात कुठली वराड याच्या माथा हे खायची तयारी असली तर घाबरायचं सुद्धा पहिल्यांदा तुम्हाला तरी स्पष्ट होतो. सोशल मीडियावर जर कोण काही बोललं त्यांच्यावर एक त्यांनी चमचा ठेवला चमच्याचा फोन त्यामुळे हे बोलतात तुझ्याकडे बघून घेईन किती लोकांची नावं सांगू प्रत्यक्ष बोला म्हणा बघायचं काय करायचं असं म्हणा मग बघू तर तुम्ही घाबरू नका. घाबरला तर वाढवलं तुमचं आमची तर होईलच त्यापेक्षा पुढच्या पिढीला तो वाचवायचा असेल तर संजय बाबांच्या शिवाय पर्याय नाही. काही जणांनी प्रश्न विचारले नाही मिळालं तर काय नाही मिळालं तर काय करायचं जेव्हा मिळणार नाही तेव्हा आता आपल्याला आपले मार्ग क्लिअर आम्ही सांगितलेलं तुम्हाला वाटतं का भारतीय जनता पार्टीचे लोक हे सगळं बघत नसतील चुकीची समजून एका क्षणात दिल्लीपर्यंत सगळं त्यांचे सर्व मला माहिती काय चाललं. दुसरी गोष्ट मला म्हणणं असं की खासदार म्हणून न केलेलं काम कामच केलं नाही आणि आमदार म्हणून आम्ही केलेल्या कामावर हे 2 नागोबा पिठावर रेखाट मारते तसं मारत बसलेले आणि आता मोदी साहेबांना बोलू मला माहित नसून सांगतो मोदी साहेब जे एका काहीतरी आहे
आज तुम्ही कुठल्याही ठिकाणी आपल्याला पायाने घातले, पायाने घातले थांबला जातो. त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून सहासा पद्धतीने आपण निर्णय घ्यायचा आहे. मी तुम्हाला एकच शब्द देतो, हे संजय बाबांना मिळायचे दिवाळी पर्यटन मी करणार आहे आणि नाही मिळाला तर यालाही मिळून देणार नाही. काय झालं रक्त जायचं आणि केला शांतता झाली तुझ्या लोकांना आपण काय केलं तेच काढायला लागणार. आणि हे कसं आहे की तुम्ही आमचे बोलताय मला बघितली आणि खटावची माणसं त्यांना आपल्याला त्यांचा विचार करायलाच लागणार. त्यांना आपलाच जास्त व्हायला आपला पण जास्त व्हायला आणि माणसाला माहित नाही की काय चालते. प्रशासन डिवाइस काढला रानवटा वाईट डिवाइस काढला एवढा असतो. प्रांत त्यांचा तहसीलदार त्यांचा हवालदार त्यांचा अमुक त्यांचं सगळं त्यांचं मग आम्हाला पाकिस्तानचा विसा तरी का तिकडे जातो घ्या तुमचं काय करायचं आणि युरोपसाठी या सगळ्या गोष्टीचा विचार करा. आपले अस्तित्व ही माझं केलेलं काम पुढे नेणारा सक्षम असा माणूस संजय बाबूशिवाय कोण या सगळ्या गोष्टी जरी ठेवायच्या तरी 6 महिन्यात आपल्याला संदेश द्यायचा आहे. संदेश जाणार आहे आणि गेलेला आहे त्याची यंत्रणा लावूनच मी इथं आलेली आहे. आणि तुम्हाला मगाशी सांगितलं इथंही असं चालतं अशाचा भाग नाही. त्यांचं काय चाललंय ते चालू द्या. लोकशाही त्यांना अधिकार दिले त्यांनी त्यांचं करावं आमच्या आम्हाला करू द्या. आणि परवाचे सगळं काय आम्हाला कडू गोळी मिळाली. कडू गोळी म्हणजे तुमचं तोंडच कडवट तुमच्या लेखलेचं कधी चांगलं आलेलं मी 30 वर्षात करू शकतो. त्या भागाने 96च्या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये 5:04 वाजता मला श्रेय दिले. काय काय तुम्हाला सांगू एक सदाशिव केंद्राच्या घरासमोर आई असलं बाळ ते कुणी बाळ नाही आणि त्यांना 7 कोणाची सुरवणी करायची. त्यांनी आता कारण केलं आपलं दुखणं. सुरेंद्र साहेब तुम्हाला कल्पना इथं अशी लोक आहेत बिहार तालुक्यात त्या आमच्या वर्षातून त्यांचं आता एवढे बसत नाही. त्याचे निर्णय माझ्या लक्षातच ठेवत नाही. तो काय बोलतो ते मला सांगते. असं तो खासदार असं बोलला आणि तो कोण विचार वाटतं हे आमचं संस्कृती आहे. आमची माणसं सरळ आहे वैयक्तिक प्रेम करणारे आम्ही त्यांच्या वैयक्तिक प्रेम करतो. काही बोलतो आले का आता बाळासाहेब सरोदकर म्हणाले की मी कुंकू लावले हे शॉर्ट करून मी काय पुसणार नाही. अहो घटस्फोटही घेऊन आला आता कुंकू ठेवायला घटस्फोट घ्या. ठीक आहे बाबाशी रोजच पाणी वया वाढलेल्या वेळा एवढं समजून घ्या मी सांभाळून घ्या. तुम्ही म्हणतो तेवढं ऐका. बाकी काय मला काय म्हणणं नाही. कोण कुठे जाणार नाही कोण कुठे येणार नाही. आणि गेलं तर आठवडे वडील पक्क आठवडे वडील शेवटचा प्रश्न. आठवड्याच्या मुलींनी जेव्हा आत्महत्येचा प्रयत्न केला त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्यांनी 4 केसेस केले. आता या माणूस ही माणसाला तुम्ही खासदार म्हणून देणार आणि हेच ते बीजेपीच्या लोकांना करायला पाहिजे की मोदी साहेबांच्या सारख्या तपस्वी माणसाच्या नावाखाली इथं जे धंदे चालले ते धंदे त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि हे धंदे पोहोचवणारे काम
आपल्याला या सभेद्वारे करायचं आहे आणि म्हणूनच ही सभा घेतली आणि म्हणूनच कोणाचा फोटो लावले ते मला बोलतात. त्याच्या राजेंद्राचा फोटो लावला, त्याच्या तटकरे साहेबांचा फोटो लावला, हे काहीच बोलतात नसतं. पण मीडियाने त्याची दखल घ्यावी की आम्हालाही मन मोकळेपणाने बोलायचं होतं म्हणून तुम्ही फोटो लावला नाही. कृपया रुद्रवाटे साहेब याची नोंद करावी आणि हिंमत असली त्याची छापा दाखवावी. याला खरंच कोणी बघून घेईन. अमित शहा आपल्याला चित्र काढून जैन सांगतो त्यांनी शहाण्णव झालेली जनता दरबार घेतला ना आम्ही त्याला उत्तर दिली. रात्री त्याला पडवला, कपडे काढले पडवला आणि तो अमित शहा यांचा उतरा त्यांनी पडवला आणि तो उतरातच होतो. हे काय तुम्हाला प्रश्नांच्या कथा सांगायचं तुमचं डॉक्टर एवढ्या पडवायचं बोलते पुस्तक काय करते तो कोण काय करेल आम्ही लक्षात देत नाही. लोकांनी हे आहे लोकांनी कसं लक्ष देत यांच्यातलं कोण घाबरलं नाही की याचा क्षमा केला म्हणूनच मी अपघात काढले करताना ज्या वेळेस त्या योग्य वेळेस उत्तर मिळते तलवार पेलवायचा प्रश्न नाही. शिवाय आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, आपल्या भविष्याचा प्रश्न आहे आणि भविष्यात सातारा जिल्ह्याला संबंध चित्रसुरेंद्रचे तुम्ही बघा काय लोकांचं ते नेतृत्व दिसायला लागले. ठीक आहे आम्ही ठरलो आमच्याकडनं होईल तेव्हा आम्ही केलं. आता नवीन जे येत आहे पैसा दहशत प्रशासन शिव्या याच्यावर ह्या आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व हे आपल्या जिल्ह्याचे संस्कार होते आणि याचा कोणच विचार करणार नाही. जो तो स्वार्थ विचार करणार माझा आमदार मिळाले की मी जातो, माझा अभाव मिळाला की मी जातो आणि जिल्ह्यात पुढं काय होणार पिढी जाणार कोणा याचा कोणच विचार करणार नसेल. म्हणून या सगळ्यांचा पावता मतदार लोकांना शहाणपणा करून मतदान करत नाही, घाबरून मतदान करतो, पैसे घेऊन मतदान करतो. आज माडमध्ये एक सिद्धनाथ संस्था आहे मोठी यात्रा करतो त्यांचं पॅनल लागलं परिसरात. आता मानलं तुम्हाला एक वर्षाच्या आत सांगतो की सिद्धनाथ पतसंस्थेची डिपॉझिट वाचवण्याची चळवळ सुरू करायला म्हणजे 12 झाला 1 वर्षात पूर्ण नाही सर वर्षात घेण्यावर बरं 12 मतदार शाणे खासदार मोदींच्याहून जास्त पैसे ही वाक्य मोदींच्याहून जास्त आणले. मोदींच्या नात्यात सांगा आता मला तुम्ही सांगा 5 किलो घराचे इथपर्यंत तुम्ही सांगा हे मी सांगलं ते मी सांगलं बाबा तुझं आणलं नको तू जा सकाळ पद्धतीने काय काळजी साखर करताना तो सुखाने बघ आमच्या लोकांचे उचणे माळशिरसचे उचणे फक्त पैसे वेळेवर द्यायचा प्रयत्न करतो. बँका बुडवणारे पतसंस्थेवर बँका बुडवणारे खासदार लोकशाहीची खूप थट्टा 70 वर्षात मी कधी बघितलेली. बऱ्याच प्रकारची लोक आमदार खासदारांनी बघितली विकृत भ्रष्ट बुद्धिमत्ता आणि नसलेली व्याख्या आपल्या स्वतःला मी तर परमेश्वर आहे असं त्याच्या डोक्यात येत. त्या माणसाला तुम्ही अजून काय करतो ते करतो. आज रात्री मोबाईल बोलू नका. आज कोणाला बोलण्याची शिवाय घाल लागणार जे बोलले त्यांनी नंबर बदलून टाकला पुढील हॉटेलला आणि घरी लागून पगारात बसायला. पण असं का कांदे देशपणाने आगामी पिढीसाठी आपल्याला हे सगळं करायला लागणार आहे. आपला काय वैयक्तिक द्वेष खासदार नाही तुमच्या डोळे ठेवण्याच्या वेळ नाही काय माझे म्हणणं हे त्यांचं सुधारणा व्यक्त करून मी सुधारणार नाही. त्यांनी सुधारावं मी सुधारतो मला काय केलं बाकीचं बरंच बोलत सगळं जातं संपवलं परत तुमची कर्म कोण करणार. त्या कर्ममध्ये काही शब्द काही वाक्यात काही विषय मागे ठेवून एवढ्या मोठ्या संख्येने इतक्या दिवसाला न कंटाळता पैठण तालुक्यासाठी ही सभा 30 वर्षांनी बोलतो.
नेते राष्ट्रवादी काय झालं ते पोचणार, बीजेपी काय झालं ते पोचणार, एकनाथराव शिंदे नाही करणार त्याची काळजी करू नका. सार्वजनिक तयार राहा, बाकीची सगळी स्ट्रॅटेजी काय करायची ते आपण करू. त्यांना एकट्याला लोक असं प्रकारे नाही, कोरोना लोक आम्हाला पण आहे, तुम्हाला लोक आहे म्हणून तुम्ही मिक्सर नुसतं करताना त्याला वेळ काढून खातात झाला. तुम्हाला माहिती आहे का बोलतो त्यांची डिग्री काय माहिती आहे का? माहिती काय? डिप्लोमा इन हाऊस मेंटेनन्स अप्लायन्सेस म्हणजे डायरेक्ट सर. तुमच्या घराला मिक्सर महिना 10 असते बिघडला तर आमच्या विज्ञानाच्या एवढं कागदासाहेब फुकट करून नाही म्हणून नको देतो देऊ नका. या आस्तीसाठी पाहायला पाहिजे आणि आस्ती सगळे आपले करतात भाऊ चुकून झालेला करतात ते लागलेलं गाव सातारा जिल्ह्याला त्या महाराज किती मोठी माणसं हे आपला सर्व किती छान खोट तरी कुठं बाहेर स्वतःला मतं पडलीच नाही. शरद पवार झाल्याने सोडून द्या सर्व दुसरं झाल्याचं केलं आपण त्याला तरी मत कंप्लीट करायचं मतदारसंघाने ठेवलं. शरद पवार साहेब 10 विषय सगळं सोडून द्या, बाकीचे विषय बोलू योग्य बोलू, आज गोड निश्चय करू की कुठल्याही परिस्थितीत आपलं भविष्य बदलण्यासाठी संजीव राजांना दिल्लीपासून तुमचा मी आभारी